नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 4थी बालभारती पाठ क्रमांक 7 डोंगरदादा या पाठाचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1, का ते लिहा. डोंगरदादा दुःखी होता कारण डोंगरदादाला कोणाची सोबत नव्हती, तो एकटा होता म्हणून डोंगरदादा दुःखी होता. बघा आ, डोंगरदादा शोभून दिसू लागला. का दिसू लागला? कारण डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला, गवत वेलींनी सजला, रंगीबेरंगी फुलांनी नटला म्हणून डोंगरदादा शोभून दिसू लागला. पुढचा प्रश्न आहे, गेली फुले गडबडून जागी झाली. कारण काय? तर सिंहाने गर्जना केली आणि ती गर्जना ऐकून झाडे वेली फुले गडबडून जागी झाली. पुढचा प्रश्न, डोंगरदादाला आनंद झाला. कारण बघा सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला व डोंगरदादाचा एकटेपणा संपला, त्यामुळे डोंगरदादाला आनंद झाला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, कोण ते सांगा. तुरू धावायला लागलेली. तर बघा तुरू धावायला लागलेली हरणी. आ, फांद्यावर झोके घेऊ लागलेली. तर फांद्यावर झोके घेऊ लागलेली माकडे. हातात हात धरून फेर धरू लागलेल्या कोण होत्या? तर वेली. आणि डोंगरदादाच्या मांडीवर बसलेले रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर बसले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, डोंगरदादाचा स्वभाव कसा आहे ते सांगा. तर बघा डोंगरदादाचा स्वभाव प्रेमळ, इतरांना मदत करणारा, इतरांना आसरा देणारा असा आहे. डोंगरदादा झाडे, प्राणी, पक्षी यांच्यावर प्रेम करतो व सर्वांना आनंदाने राहण्याचा सल्ला देतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, उन्हाळ्यात दिसणारे डोंगर आणि पावसाळ्यात दिसणारे डोंगर यामधला फरक स्पष्ट करायचा आहे. तर बघा उन्हाळ्यात दिसणारे डोंगर ओसाड व बोडके दिसतात आणि पावसाळ्यात दिसणारे डोंगर हिरवेगार व मनोवेधक दिसतात. बघा उन्हाळ्यात दिसणाऱ्या डोंगरांवर झाडे किंवा गवत नसते, पावसाळ्यात डोंगरावर झाडे, गवत, वेली भरपूर असतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात दिसणाऱ्या डोंगरामध्ये पशुपक्षी कमी दिसतात, पावसाळ्यात पशुपक्षी डोंगरावर जास्त प्रमाणात दिसतात. उन्हाळ्यातील डोंगर हे निर्मनुष्य असतात, तर पावसाळ्यात डोंगरावर माणसे जास्त दिसतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, कोण कोणास म्हणाले ते सांगा. डोंगरदादा राहू का मी इथं. तर बघा रोपटं डोंगरदादाला म्हणाले. पुढं वा राहा की खुशाल, डोंगरदादा रोपट्याला म्हणाला. पुढचा प्रश्न आहे, काय झाले रे बाबा, एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस. तर बघा डोंगरदादा सिंहाला म्हणाला सिंहानं गर्जना केल्यानंतर. ई, पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान. तर बघा सिंह डोंगरदादाला म्हणाला. पुढं हो अगदी आनंदाने डोंगरदादा सिंहाला म्हणाला. तर बघा पुढचा प्रश्न आहे, विचार करा व सांगा. डोंगरदादा नेहमी आनंदी राहावा यासाठी तुम्ही काय कराल. तर बघा डोंगरदादा नेहमी आनंदी राहावा यासाठी आम्ही डोंगरावर झाडे लावू, त्या झाडांचे संगोपन करू, डोंगरावरील प्राण्यांचे रक्षण करू, डोंगरावरील पक्षी, झाडे यांचे जतन करू. यानुसार आपण काळजी घेऊ की जेणेकरून डोंगरदादा आनंदी राहिला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तर काय झाले असते सांगा. 1, डोंगरदादाने प्राण्यांना आश्रय दिला नसता तर. तर बघा डोंगरदादाने प्राण्यांना आश्रय दिला नसता तर प्राण्यांना राहण्यासाठी जागा मिळाली नसती आणि त्यांना ऊन, वारा, पाऊस यांचा त्रास झाला असता आणि ते आपले जे जीवन आहे ते व्यवस्थित जगू शकले नसते. पुढचा प्रश्न आहे, जर सिंह गर्जना करायला विसरला तर. तर बघा जंगलातील प्राण्यांना सिंह जंगलात आहे की नाही ते कळले नसते व जंगलच्या राजाची उणीव सर्व प्राण्यांना भासली असती. पुढचा प्रश्न आहे, जिराफाची मान आखूड असती तर. तर बघा जिराफाची मान आखूड असती तर जिराफाला त्याचे अन्न म्हणजेच झाडांची पाने खाता आली नसती व त्याचे अन्नाविना हाल झाले असते. पुढचा प्रश्न पाहूया. 2, डोंगरदादाकडे पक्षी आले नसते तर काय झाले असते याविषयी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा. बघा डोंगरदादाकडे प्राणी पक्षी आले नसते तर डोंगरदादा एकटा राहिला असता. डोंगराचे जे सौंदर्य आहे ते प्राणी पक्ष्यांशिवाय अपुरे राहिले असते आणि डोंगर प्रसन्न व आनंददायी वाटला नसता. पुढचा प्रश्न पाहूया. खेळूया शब्दांशी. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. तेव्हा याची उत्तरं तयार करून दिलेली आहेत. दिटुकल्या वेली, बुटकी झोडपे, गोड फळे, थंड हवा, दाट झाडी, मधुर मध, रंगीबेरंगी फुले, सुंदर हरणी. पुढचा प्रश्न पाहूया. शब्द साखळी तयार करा. बघा आपल्याला एक शब्द दिला आहे, पाऊस, सम, मदन, नमन, नवा, वाट, टवटवीत. दुसरा आहे रंग, गवत, तरतरीत, तरबेज, जहाज, जगदीप,
पवन. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. भान हरपणे. तर बघा, क्रिकेटची मॅच पाहण्यात अतुलचे भान हरपले होते की त्याला आपले बाबा घरी आलेले सुद्धा कळाले नाही. दुसरा आहे आसरा देणे. दीपकचे आईवडील लहानपणी वारल्यानंतर त्याच्या चुलत्यांनी त्याला आसरा दिला. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, जोड शब्दांची यादी तयार करा. हसणे, रडणे, उठ, बस, खाणे, पिणे, दंगा, मस्ती, भांडण, तंटा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. सांगा पाहू मी कोण. माझ्यामुळे होत नाही जमिनीची धूप, मला तोडून टाकणे आहे मोठी चूक, ना चालतो ना बोलतो एका जागी मी उभा, माझ्या अंगावर भरती पाखरांची सभा. सांगा पाहू मी कोण. तर याचं उत्तर आहे झाड. पुढचा प्रश्न पाहूया. चित्रांशी संबंधित म्हणी ओळखा. पहिले जे चित्र पुस्तकात दिलेलं आहे त्याच्याशी संबंधित म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय, आणि ते दुसरे चित्र दिलेलं आहे त्याच्याशी संबंधित म्हण आहे कोल्हा काकडीला राजी. अशा पद्धतीने आपण या पाठाचा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. धन्यवाद.